लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कौन बनेगा सिकंदर? अरे वो जीतेगा, वो बनेगा सिकंदर, मुकद्दर का सिकंदर। आपल्या समोर इथे फायनलचा मुकाबला, पहिला चेंडू पडतोय आणि बॅट्समन समोर विकी भोईर ऑन द स्ट्राइक। पहिला चेंडू डाव्या हाताला सोडून जातोय, विकेट कीपर कडे जात असताना पंच प्रवीण विषय सांगतायत हा चेंडू वाईड आहे। गोलंदाज तिथे मनीष पाहतोय आपण गावदेवी आपटी संघाचा। गावदेवी आपटी विरुद्ध संघर्ष इलेव्हन केळणी, या दोन संघांमधला संघर्ष इथे सुरू झालेला आहे फायनलच्या मुकाबल्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी। प्रत्येक सिक्सर साठी मनसूर सिंधुबाई कडून 555 रुपये मिळतील। पहिला इथे रन आलेला आहे बॅट विकी भोईरची आणि पंचांनी तिथे हाईट फॅक्टर चेक करायला सांगितलं, फुल टॉस होता आणि बॅट्समनचा तो डिमांड आहे, विकी भोईर याचा डिमांड आहे, त्याने रिफर करायला सांगितलंय। धन्यवाद मनसूरजी सिंधू साहेब। पंचांसाठी कॉमेंटेटरसाठी तब्बल 5000 रुपये त्यांनी बक्षीस दिलेले आहे। धन्यवाद मनसूर सिंधू, आपका बहुत बहुत शुक्रिया, व्हेरी व्हेरी गुड। फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी। हा चेंडू फुललेंचा होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता विकेट कीपर कडे, त्या दरम्यान एक धाव धावून काढली विकी भोईरने। विकी भोईर ऑफ द मार्क, धाव संख्या 1 या फायनलच्या मुकाबल्यामध्ये। धाव संख्या सुरू झाली, एकूण धाव संख्या 2, येस, एक वाईड आणि एक सिंगल। पुढचा चेंडू, हो या वेळेला चेंडू ड्राइव्ह केला, फुल टॉसला दिशा दिली कव्हर पॉइंट मधून, डीप कव्हर पॉइंट कडे क्षेत्ररक्षक चेंडू सोडतोय आणि तिथे गेला, नशिबाचा चौकार फायनल मध्ये येतोय हा केळणी गावासाठी। प्रेक्षक जरा मागे हो ना प्लीज, तुम्ही बाउंड्री लाईनच्या पुढे जाताय। हे बच्चू कंपनी प्लीज मागे या, फायनल आहे राजा, फायनल आहे। आधी फिल्डरला त्रास झाला नाही पाहिजे। प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही बाउंड्री पासून लांब उभे राहा, पडद्याला अजिबात स्पर्श करू नका, पडदा पकडू नका। पुढचा चेंडू गोलंदाज मनीष, यावेळेला ड्राइव्ह केलाय, खोदून काढलाय, फुललेचा चेंडू ड्राइव्ह होतोय, सरळ स्क्रीनच्या समोर जात असताना अजून मिस फिल्डिंग, ओ माय गॉड, लागोपाठ दुसरा नशिबाचा चौकार। जणू काय केळणी संघ आजच्या जेवणामध्ये नशीब खाऊन आलाय, चौकार, 4 रन। नक्कीच नाचू लागलेत फिल्डर, फिल्डर नाचवत आहेत दोन्ही बॅट्समन विकी आणि संदेश। धावसंख्या इथे 10 वर उडवलाय, अतिशय बिग बेमिसाल टायमिंग, चांद तारा स्टँड मध्ये चांद भरा षटकार। आणि फुलत असताना जाऊन पोहोचलेली ती 16 वर 16। अरे अभी ना पूछो हमसे कि मंजिल कहाँ है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं खुद से वादा किया है। वो वादा निभाना पड़ेगा। चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, दूर गगन की छाव में षटकार, सिक्सर। केळणी संघ खेळतोय प्रेक्षक, जो संघ सकाळी पाऊण तास लेट आला, 3 जनरल चेंडूची त्यांनी पेनल्टी सुद्धा स्वीकारली आणि पाहता पाहता त्यांनी हा फायनल मध्ये प्रवेश केलाय। हा केळणी आहे, हा संघर्ष आहे, तो संघर्ष करणारा खेळ इथे पाहतोय आपण आपल्या डोळ्याने। याची देही याची डोळा, क्रिकेटचा महासोहळा वाहुलिका चषकाच्या निमित्ताने ते रंग भरले, या मॅच मध्ये रंग जनजगता निर्माण केली आहे, मॅचचं सौंदर्य वाढवले, क्रिकेटचं सौंदर्य वाढवले, वाहुली गावची शान वाढवली आहे या क्रिकेट ने, या क्रिकेट वीरांनी। जबरदस्त फटकेबाजी, धावसंख्या 22 वर, लागोपाठचे 2 षटकार आलेत, अजून एक षटकार आला तर बक्षिसांची इथे खैरात होईल आमच्या पाहुण्यांच्या माध्यमातून। मनीचा पुढचा चेंडू, हो चाबूक शॉट, चाबूक शॉट, वाह माय गॉड,
फ्लॅट सिक्सर युवराज सिंग स्टाईलचा ठोकलाय लागोपाठचा तिसरा षटकार, षटकांची हॅट्रिक. षटकार ठोकले संदेश ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी, काय फायनल रंगते प्रेक्षको. वावली चषकाची फायनल कशी असावी ती अशी असावी, क्रिकेटची फायनल कशी असावी वावलीच्या ग्राउंड सारखी असावी. जबरदस्त फायनल. कमी चान्स मिळेल कारण बक्षीस तेवढी लावली जातात. आमचे सन्मानी पुन्हा एकदा साईजी मुल्लाभाई शिवसेना अल्पसंख्याक युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते कृषी दूध बाजार समितीचे सदस्य शाहीजी मुल्लाकडून जर आता पुढे अजून लागोपाठ 3 षटकार आले किंवा 3 विकेट आल्या हॅट्रिक झाली तर 1500 रुपये त्यांच्याकडून सुद्धा मिळतील. धावसंख्या किती झाली बघा 28 वर आणि पहिलं षटक किती झालं 28 धावांचं. काय संघर्ष केली खेळतोय, काय उभारी घेतले, पेनल्टीला न जुमानता त्याने आजच्या दिवसाची सुरुवात केली आणि आजच्या दिवसात शेवट किती सुंदर करतोय. संघर्ष लेवल केली विकी भोर ऑन स्ट्राईक. ओ माय गॉड फेकून दिलाय उडण खटोला विकी भोईर ऑन फायर सिक्सर. प्रेक्षक क्राऊड आपल्याकडे आपल्या आजूबाजूला बघा, तुम्हाला मुंगी पण दिसणार नाहीये तुमच्या पायाखालची, इतकी क्राऊड आहे. काय टुर्नामेंट आहे वाहुली चषक, जबरदस्त. ओ माय गॉड लागोपाठचा फेकलाय विकी बोरने. इथे सामना उद्ध्वस्त करण्याचे पुढे मानस दाखवलाय. हिम्मत आहे मर्दा, तू मदत करे खुदा. विकी भोईर ऑन फायर ठोकला लागोपाठचा ठोकोडीचे ठोको. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं एक वाक्य आठवायला लागलं प्रेक्षक हो, ज्यांनी कसाबला अडकवलं होतं ताज हॉटेलमध्ये. ते म्हणतात की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडू नका, साखर झोप घेऊ नका, असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. हा पेटून उठला विकी भोईर. जर हॅट्रिक झाली तर बिपिन गुप्ता साहेब सुद्धा तुम्हाला 1500 रुपये देतील. हॅट्रिक होणार का नाही, हॅट्रिक वाचलीये. चेंडू टर्न केलाय, चेंडू जाते स्क्विलिंगच्या दिशेने. डीप मध्ये जात असताना विकीने एक फक्त धाव घेतली, अगदी संयम बाळगला त्या ठिकाणी. चेंडू चेंज ऑफ पेस केला होता गोलंदाज आर्यनने आणि ती धाव संख्या पाहतो आपण 5 षटकारांच्या सहाय्याने 41 वर. नदीमजी मुल्ला साहेब सुद्धा पुढे आले बघा, त्यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी आणि सिक्सर हॅट्रिक साठी 2100 रुपये आणि बिपिन मिश्रा साहेबांकडून 1500. तसेच आमचे शाहीजी मुल्ला साहेबांकडून सुद्धा 1500. मला वाटतं आता आयोजक मंडळाला एक सीए बोलावं लागेल हिशोब करण्यासाठी, इतकी बक्षीस. ओहो अजून एक घ्या, खाली वाकून चेंडूला दिला फेकून षटकार. सहा सिक्सर आलेत, काय खेळतात खेळणी, संघर्ष काय करतोय. धावसंख्या किती पोहोचली आहे 47 वर. अजून एक जबरदस्त फ्लॅट स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमरच्या चिडली फाडली दणदणीत चौकार. जिशान फहीम शफीर तोशी सबका नाम फेमस. स्पर्धा तितकीच फेमस प्रेक्षक हो. स्पर्धा आवडली का वावली गावासाठी टाळ्या वाजवा, या आयोजकांसाठी टाळ्या वाजवा. काय स्पर्धा भरवली बघा. अहो वानखेडे स्टेडियम सुद्धा कमी पडेल अशी गर्दी प्रेक्षक बघा. चौबाजूला प्रेक्षक आणि धावांचा इथे डोंगर. धावसंख्या 51. यावेळेला अजून एक येतोय पूल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर.
बिपिनजी मिश्रा साहेब सांगतात की हॅट्रिक साठी 1500 रुपये लावा. हॅट्रिक कुठली पण चालेल, षटकारांची चालेल, विकेटची चालेल. तसेच शाहीजी मुल्लाबाई सुद्धा इथे 1000 रुपये लावतायत. आणि बॅट्समॅनला 500 रुपये आलेत शारिक मुंडे कडून. धन्यवाद शारिक मुंडे भाई, आपका बहुत आभार आहे. संदेशसाठी 500 रुपये आलेले आहेत, इथे जमा झालेत. संदेश नंतर आपण आठवणीने घ्यायचे आहेत. 500 रुपये आले, परंतु धावा किती आल्या? 57. अगदी पूर्णपणे सामना उद्ध्वस्त करून टाकलाय. बॉलिंग उद्ध्वस्त करून टाकले, तुफानी बॉलिंग, बॅटिंग. संदेश 8 चेंडू 42 होते खेळतोय. प्रेक्षको 8-42, टाळ्या वाजवा. आपण दुपारी एक हाफ सेंचुरी मिस केली, आमचं कॅल्क्युलेशन झालं नव्हतं, पण आता ही मिस व्हायची नाहीये. आणि संदेश सगळं 4-4, 6-6, 4-6. एकही डबल नाही, एकही सिंगल नाही, एकही ट्रिपल नाही. 5-6, 3 चौकार. संदेश विकी ऑन स्ट्राइक. विकीचा फ्लॅश स्ट्रोक जातोय एका टप्प्याने 2 पिलरच्या मधून 4 रन. थैंक यू डीजे. अरे बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है. खुदा की कसम, ऐसे खेलने वाले, ऐसे चाहने वाले बड़े मुश्किल से मिलती है. बजाओ तालियां खेलने वालों को और चाहने वालों को. काय क्रिकेट सुरू आहे. धाव संख्या पोहोचली आहे 61 वर. 61 ऑन द बोर्ड. 5 चेंडू शिल्लक आहेत. विकी बोर अजून समोर आहे. गोलंदाज सोमनाथ. अजून एक कडक शॉट. सरळ बॅटनी सरळ स्टेट नजारा. डायरेक्ट चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. षटकार. आठ आणि विकी खेलते 24 वर. इमरान जी पारकर साहब, आपको आना है स्टेज पे. आपका हार्दिक स्वागत है. या धाबा किती आल्या बघा. पाहता पाहता 67 झाल्या. चौका षटकारच पाहतोय. अहो असं वाटतं की चिमटा काढा स्वतःला. हायलाइट तर आपण बघत नाही ना माऊली चषकाची. हायलाइट 4 दिवसांची ते पेज झाली आहे. अरे अशा खेळ तर IPL मध्ये पण होत नाहीये. असा खेळ ISPL मध्ये पण सुरू नाहीये. तसा खेळ इथे होतोय वाहुली चषकामध्ये. वाहुली चषक पाहतोय 20-25. काय खेळ सुरू झालाय. फायनल कशी असावी? वाहुली गाव सारखी असावी. फायनल कशी असावी? केली आणि आपटी सारखी असावी. सॉलिड परफॉर्मन्स, अगदी मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. विकी भोईर दुसऱ्या बाजूला संदेश. सोमनाथचा पुढचा चेंडू. प्रेक्षकांनी पडदा अजून तिथे धरून ठेवला. प्लीज बाहेर जाणार यार. प्रेक्षको प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. आणि आमच्या उजव्या बाजूचे प्रेक्षक जरा मागे या प्लीज. मागे या. आम्हाला मैदान दिसत नाही. या मागे या. आपलेच प्रेक्षक या. तिथे बॉलर जरा अडखळला आणि परत येतो आपल्या बॉलिंग मार्क मध्ये. अख्ख्या इनिंग मध्ये प्रेक्षको 2च सिंगल आलेत. बाकी सगळे चौका षटकार. हा 3रा सिंगल येईल बहुतेक. विकी बोरनी स्ट्राइक घेतली आपल्याकडे असं वाटतं, किंवा स्ट्राइक देतोय संदेशला. यस, याला म्हणतात समजदारी, याला म्हणतात कॅप्टन्सी, याला म्हणतात सिनियर क्रिकेटर, याला म्हणतात एक्सपिरियन्स कंपेनर. हा विकी भोईर आहे ज्याने अनेक खेळाडू घडवलेत. केली गावचे अनबान शान विकी भोईर पाहतो आपण मैदानामध्ये, जो खेळतोय 25 वरती आणि संदेश खेळतोय 42 वरती. नॉट आउट इनिंग. एकही गडी बाद नाहीये. धावसंख्या 68. 68. 500 रुपये मिळतील 50 साठी कमिटी कडून संदेश साठी. संदेश तयार. हो, यावेळेला संदेशला इथे बसवलं आणि कॉट बिहाइंड. अपील झाली, पंचांचं बोट आकाशामध्ये. संदेश बाद. टाळ्या वाजवा संदेश साठी. संदेश बॅट वाला करंट घेऊन जाण्यासाठी आलोय. तो आपटी सुद्धा तितका दबदबा ठेवेल. आपटी सुद्धा कमी नाहीये. त्याने सुद्धा पहिला दुसरा दिवस गाजवलाय. पुढचा चेंडू नवीन फलंदाज
यावेळेला वेदांत पण थांबणार नाहीये. लॉब केलाय आणि झेल सोडलाय. लॉंग आपला झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण होत राहिलं इथे आणि गोलंदाजी सुद्धा इथे पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे केळणीच्या अगेन्स्ट. विकी बोराजू मैदानामध्ये अगदी ठाण मांडून बसलाय. धाव संख्या 69 वरती 69. एक गडी बाद. टीम संघर्ष केळणी फायनलचा मुकाबला. शेवटचा चेंडू या इनिंगचा विकी साठी उडवलाय. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कुठलाही फील्ड तिथे झेल घेत नाहीये. 2 धावा पूर्ण करेल का बघायचंय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या. धाव संख्या झाली 71. 71. फायनल जिंकण्यासाठी 72 ची गरज आहे गावदेवी आपटीला. काय मुकाबला प्रेक्षको, जबरदस्त मुकाबला. खूप मजा आली, खूप मजा आली. मी आभार व्यक्त करतोय दादा आमचे सुभाष दादा गायकर उपाध्यक्ष KGPLचे, त्यांनी मला संधी दिली. मी आभार व्यक्त करतोय नितीन दुर्णे साहेबांनी मला संधी दिली. नितीनजी दुर्णे आपले खूप आभार. किरण गोंडले आमच्या निंबोलीचे, त्यांचे आभार. आणि माझ्या आयोजकांचे आभार, सर्व लाडके आयोजक. त्याने आमचे खूप लाड प्यार केले. आम्ही आयुष्य विसरणार नाहीये की वाहुलीने आम्हाला खूप प्रेम दिलं. माझे लाडके प्रेक्षक त्यांचा आभार. स्कोरर आमचा नयन, सर्वांचे आभार. टेनकी लाईव्हचे आभार. पंचांचे आभार. मी मनोज कार्य व्यक्त करतोय की इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मला इतकी 3 दिवसाची कॉमेडीची संधी दिली आणि खूप मजा आली, खूप प्रेम मिळालं. अगदी मी आयुष्यभरची साठवणी आमच्यामध्ये ठेवणार. आणि आयोजकांची इच्छा असेल तर मी पुढच्या टुर्नामेंटमध्ये पुन्हा येईन, पुढच्या गेममध्ये पुन्हा येईन. हे सांगतो, अगदी बुद्धपणे सांगतोय, अगदी आनंदाने सांगतोय. इतकी मजा आली या टुर्नामेंटमध्ये. बजावटीच आहे काही मिनिटांसाठी. आभार व्यक्त करा आपण तौसिफ सिंधू भाईचं. सफीर सरोले, नदीम मुल्ला, फहीम जुवारी, जिशान सरोले, तकी जुवारी, अफजल मुल्ला, अझहर पटेल, अमान जुवारी, समीर सरोले, मुफीद सरोले, नू जुवारी, असलान सिंधू, तोहिद पटेल, आरम सरोले, नोमान मुल्ला, कशप पटेल, या सर्वांचे अगदी मनभरून आभार व्यक्त करा. शेमजी सरोले सुद्धा यांनी सुद्धा आम्हाला अगदी मोलाची साथ दिली, खूपच मेहनत घेतली. आणि बघा प्रेक्षक, ह्या टुर्नामेंटचे साक्षीदार प्रेक्षक पाहतो आपण. चौबाजूला प्रेक्षक पाहू शकता आपण. सुंदर क्रीडांगण, RCB क्रीडांगण, हे वाहुली चषकाच्या निमित्ताने बघा काय गर्दी, प्रेक्षकांची गर्दी आहे. अरे इतकी गर्दी IPL ला पण नाहीये, इतकी गर्दी ठाण्याच्या दादूजी कोंडे स्टेडियमला पण नाही IPL मध्ये. तितकी गर्दी इथे लाभली आहे या वाहुली चषकामध्ये. देखो देखो ये गर्दी, दर्दी प्रेक्षकांची गर्दी. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, वाहुली का टूर्नामेंट किसी ISPL से कम नहीं. जबरदस्त इथे स्टेडियम भरले RCB ग्राउंड वाहुली. सॉलिड क्रिकेटचा वर्ल्ड कप झालाय 4 दिवसांचा. वाहुली गावची जत्रा होती, मसा संपला आणि या जत्रेचं इथे स्वागत केलं आपण. वाहुलीची क्रिकेटची जत्रा 4 साल मध्ये एक बार, लेट बट ग्रेट टूर्नामेंट फ्रॉम वाहुली. जबरदस्त 4 वर्षाचं त्यांची वाट बघतायत. जसं आपलं 4 वर्षाचा एक आपला नवीन वर्ष येतो ना, अतिरिक्त दिवसांचा फेब्रुवारी महिना, त्याला लीप इयर म्हणतात. तसा हा 4 वर्षांनी येणारा चषक, वाहुली का चषक. चला मैदानामध्ये जाऊया आपण. आता इथे धावांचा पाठलाग सुरू होईल. 72 धावांचं लक्ष हाताशी बाळगून समोर घेऊन ते आता सलामीचे फलंदाज पोहोचलेत गावदेवी आपटीचे. जर आपटी संघ जिंकला तर आमचे फहीमजी जुवार यांच्याकडून 5100 5100 मिळतील. रुपेश शिसवेकडून कौशल्य 3 षटकार मारले तर 3000 रुपये. चला बक्षीस सुरू झाले. विकी भोईर पहिला चेंडू घेऊन जातोय. बॅट्समन कौशल साठी पहिलाच फुलटॉसला ड्राइव्ह केलाय. तिथे फिल्डर वाईडिस लॉंगरला कव्हर करतो आणि पहिला चेंडू अचूक टाकला विकी बोरने. 72 धावांचं लक्ष प्रेक्षक. 24-72 किती प्रत्येक षटकामध्ये 24 धावा कुटायच्या आहेत. 24-72 धावांचा डोंगर नव्हे,
पर्वत नव्हे शिखर उभा केलाय, एव्हरेस्ट शिखर, तो म्हणजे संघर्ष केळलीने. हा संघर्ष फार मोठा करावा लागेल आपटी संघाला. आपटी संघाची सत्व परीक्षा आहे. केळलीच्या आगेश विकी बोर्डचा पुढचा चेंडू, चेंडू पेस केलं, फसवलं मनीषला. हा विकी भोईर आहे, हा क्रिकेटचा जादूगर आहे, हा संघर्ष 11चा संघर्ष करणारा अगदी वन मॅन आर्मी आहे मिस्टर विकी भोईर. काय खेळला संदेश, काय खेळला विकी भोईर. आता बॉलिंग बघायची सुरेख टाकतोय. एक धाव. ओ पुन्हा एकदा हवेत मारा ब्लाइंड शॉट त्याचं, कारण की पूर्णपणे चेंडू मध्ये बदल करण्याची क्षमता ठेवणारा विकी भोईर इथे पाहतोय आपण. प्रत्येक खेळाडू आपल्याला स्वतःला सांगतो की मला हरायचं नाहीये. ज्या मनीषनी पहिला दिवस या टुर्नामेंटचा गाजवला त्याला शांत ठेवलाय. बघा इथे जागेवरती उभं ठेवलंय विकी भोईरने. हा विकी भोईरचा अभ्यास आहे की आपल्याला ज्याच्यासोबत युद्ध लढायचं आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ओ बॅट गोपरी सारखी फिरवली, फास्टर वन स्विंगिंग डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. धावा कधी येतील प्रेक्षकांना इथे प्रश्न पडलाय. आमच्या आपटीचे प्रेक्षक बघा किती असंख्य संख्येने आलेत, अगदी शांत आहेत. आता पिन ड्रॉप सायलेन्स, शांतता पसरली. हे क्रिकेट आहे, काही येऊ शकतं, कधी हिरो कधी झिरो असा करणारा क्रिकेट. उडवलाय, आता जल्लोष होईल, पण तो झेल मिळेल का नाही. चेंडू तिथे, ओ माय गॉड, काय ट्रायल आहे तिथे बघा. संदेशचं ट्राय होतं ते, पंच तिथे विचारतात की काय करायचं, काय डिसिजन घ्यायचा. फलंदाज बाद, इकडे रनआउट दिलाय. येस, इकडे रनआउट दिलाय. धावा काढताना बाद झाला फलंदाज, परंतु काय इफर्ट घेतला संदेशने. सॉलिड परफॉर्मन्स संदेश. ज्याने 42 धावा कुठल्या त्याने बघा फिल्डिंग मध्ये सुद्धा तिथे धावा वाचल्यानंतर विकेट सुद्धा प्राप्त केली आणि विकेटचं पतन झालं. बघा किती शांतता पसरली आहे, अगदी स्मशान शांतता, गंगेच्या पात्राप्रमाणे शांतता पसरली आहे. आधीच्या इनिंग मध्ये काय होतं, उसळलेला समुद्र होता संदेश आणि विकी भोईरचा, आता गंगेचा पात्र झालंय. नवीन बॅट्समन महेशला सुद्धा चकमा देण्याचा चेंडू टाकतायत. जय पवार सर सांगतायत वाईट चेंडू आहे आणि स्ट्राईकला कौशल आहे, नॉन स्ट्राईकला महेश गेला. तिथे रनआउट झालेला फलंदाज जो बाद झाला. मनीष बाद होऊन परतला डगआउट मध्ये आणि पूर्ण शांतता पसरली आहे. सामना एकतर्फी तर होणार नाही ना नयन, असा प्रश्न पडलाय. काय फायनल अशा होऊ लागलेत हल्लीच्या काळामध्ये. ओ नाही होणार, इथे कडक शॉट आहे, पूल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, ठोकलाय षटकार. प्रेक्षक खूपच बॅकफुटला गेलाय, पिछाडी होती गेलाय गावदे आपटी संघ. फक्त 8च धावा पहिल्या षटकामध्ये. या ठिकाणी फुलवल्याचा चेंडू वापरला, गोलंदाजीने अचूक मारा सुरू केलाय वेदांत याने. हा इमर्जिंग स्टार आहे केळली संघाचा, हा संघर्ष करणारा चांगला प्लेअर तयार झालाय वेदांत नावाचा. महेशच्या बॅटमधून एक धाव आली, पूर्णपणे शांतता पसरली. बघा 9 धावा फक्त धावफलकावरती, प्रत्येक षटकामध्ये 24 धावांची गरज होती. खूपच संघ पिछाडती गेलाय, बॅकफुटवरती गेलेला आहे गावदेवी आपटी. चेंडूला खाली ठेवलं, संघर्ष केळलीचा हा उगवता तारा बघा काय चमकदार कामगिरी करतोय. ही शिकवण आहे विकी भोईरची, ही शिकवण आहे. स्वतः जो शिकवण घेतोय, धडे घेतोय वेदांत, जबरदस्त आज त्याने दिवस गाजवला, मस्त पद्धतीने लक्ष वेधून घेतलं. आणि आता बघा पूर्णपणे या ठिकाणी सामन्याची हवा निघत चालली आहे, वारा सुद्धा थांबलाय, हवा सुद्धा कमी झाली आहे. ओ आता उडवलाय चेंडू, हाफ वॉली आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे झेलचा प्रयत्न केला परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार गावदेवी आपटीच्या खात्यात.
कौशलला आता संदेश प्रमाणे पारी खेळावी लागेल. अगदी सी द बॉल हिट द बॉल, जिकडे मारा तिकडे मारा अशी नीती वापरावी लागेल. तो प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्न करतोय तिथे कौशल, परंतु तिथे झेल टिपलेला आहे मिड विकेटला आणि फलंदाज बाद होते. दुसरा धक्का लागला च्या रूपात. तर इथे पूल करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन कौशल्य. हपाम पूल होता तो एलिव्हेशन प्राप्त नाही झालं फटक्यामध्ये. ताकद नव्हती, टायमिंग सुद्धा जुळलं नाहीये आणि वेदांतने सुद्धा झेल देण्यास भाग पाडलं. आणि आता हळूहळू प्रेक्षक सुद्धा नाराज झालेत. काही प्रेक्षक आता परतीच्या रस्त्याकडे वळतील, कारण असा सामना कोणाला आवडत नसतो. फायनलचा मुकाबला. कोलट टप्प्याचा मारा, चेंडूला खोदणं काढणं भाग पडलं, डिग आउट करणं भाग पडलं. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळतोय. काय शिकवण घेतली अरे वेदांताने. बघा किती कमी त्याचं वय आहे. कमी अगदी वयामध्ये त्याने मोठा अनुभव मिळवलाय आणि मोठी क्षमता तो दाखवते. छोटा पॅकेट बडा धमाका. मिस्टर वेदांत पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजी. विकी बोईनी सुरुवात केली, पूर्णपणे वर चष्मा गाजवला आणि ते डॉमिनेट करतात फलंदाजाला. आधीच्या इनिंगमध्ये बॅटरनी डॉमिनेट केलं होतं ते म्हणजे बॉलर्सला. आपटीच्या अजून एक चेंडू उंच जातोय. झेलचा प्रयत्न केलेला का हो केलाय. संदेश ते फटले झेल टेपला. असं वाटलं नव्हतं की झेल पर्यंत पोहोचेल. हा संदेश आहे. ज्याने संदेश दिला केलेला की तुम्ही तिकडे तयारी करा, बँड बाजा लावा तिकडे. आता आपले बारात निघणार आहे. इकडून तिकडे वावलीकडून जाईल केळणीकडे, फलंदाज बाद डगआउटकडे. दाखवतात आमचे 10 क्रिक वाले. हा झेल टिपला आणि काय जल्लोष बघा. सेलिब्रेशन रिलॅक्स मोमेंट मध्ये अगदी आनंद बघा किती साजरा होतोय. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये ते भावना निर्माण झाली की आपण घेऊन जाणार वाहुलीकर चषक. मनामध्ये त्यांच्या आलंय, सुगंध निर्माण झालाय, सुगंध इथून निघालाय, सुगंध पोचलाय केळणीच्या अगदी गावाच्या वेशीपर्यंत. आणि नक्कीच थोड्या वेळामध्ये पूर्णपणे अगरबत्त्या पेटवल्या जातील केळणी गावामध्ये. हो यावेळेला सुद्धा खराब शॉट. हपाम पूलचा प्रयत्न होता. चेंडू अंडर द कार्पेट जातोय संदेशकडेच. तिथे एक सिंगलची प्राप्ती आणि धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना फक्त आणि फक्त आता 14 वर 14 ऑन द बोर्ड की 15 झाल्या बघा नयन. 15 धावसंख्या असेल. येस 15. 3 गडी बाद. आपटी संघ खूपच बॅकफूट वरती उडवला. आता मात्र हात खोललेले आहेत. मोठा फटका येतोय. लॉंग ऑनच्या दिशेने ठोकलाय षटकार जनार्दनने. संघर्ष केळणीच्या विरुद्ध संघर्ष करा. पब्लिकला ते पाहिजे. आपल्याला हरलात तरी चालेल पण तो जिंकताना तुम्ही इथे संघर्ष केला पाहिजे, हरताना संघर्ष केला पाहिजे. हा चेंडू अगदी अचूक टाकला होता आणि फेकी केली विकेट किपरने. बघा त्या ठिकाणी सिंगलच घेतील. बघा इथे अगदी रिलॅक्स आहेत, आनंद साजरा करतायत पूर्णपणे. त्यांना आता त्याची बॉडी लँग्वेज सांगते, शरीर भाषा, की आपण सामना जिंकल्यात जमा आहोत. फक्त आता या सामन्याची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, औपचारिकता बाकी आहे. धावसंख्या 22 वर. रिवर्सचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न. चेंडू आदळलाय पायाला. ट्रॅव्हल होते. डायरेक्ट फेकी केली. बघा इथे प्रयोग करतात. प्रॅक्टिस जणू काय करतात बघा विकी अँड कंपनी. जणू काय ते फायनल नाही खेळत आता, प्रॅक्टिस करतात. पंचाचा लीग बायचा इशारा जय पवार सरांचा. वकास कबाड़ी की तरफ से दोनों टीम को जूस मिलने वाला है. जूस पी के जाओ, जूस लेते रहो, यहाँ पे बाद में मिलेगा. उडवलाय फुल टॉस. मिस टायमिंग स्ट्रोक तिथे बघा आणि झेल पण टिपलेला आहे वाहुली बिस्त्यांच्या समोर. पंचांनी 9 चा इशारा केलाय तिथे. ओव्हर स्टेप 9. पंच दर्शवत आहेत जेपी पवार सर. झेल मिळणार नाही, बाद मिळणार नाही, परंतु काही प्रॉब्लेम नाहीये. बघा किती आनंद झालाय केळणी संघाला. हास्याचे फवारे उडालेत, हास्याचे डोहाळे फुटू लागलेत. केळणी गाव तयार झालाय. दिवा बत्ती सगळे पेटवले तिकडे. आता अगदी लक्ष्मीची वेळ आहे. आता तुम्ही तिकडे आता जाणार, तुमची मिरवणूक निघणार. हो स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू गेला विकेट किपर कडे. शेवटचा चेंडू. जल्लोष जल्लोष जल्लोष. प्रेक्षक उभे राहिले. आता प्रेक्षक आता परत निघतील. गाड्या सुरू झाल्या. काही काही सेफ मारले. स्टंप घेऊन जायचे नाहीयेत.
स्तंभ घेऊन जाऊ नका आणि अशा प्रकारे चॅम्पियन चॅम्पियन संघर्ष शैलीवर चॅम्पियन लगावडीचे चॅम्पियन. यस